नमस्कार. शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये आपण एक भारत श्रेष्ठ भारत अभियानांतर्गत शाळेमध्ये करावयाच्या कृती, उपक्रम व त्याची कालमर्यादा याबद्दल जाणून घेणार आहोत. दिनांक 22 जुलै 2025 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे द्वारा एक पत्र निर्गमित झालेले आहे. या पत्रामध्ये शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये एक भारत श्रेष्ठ भारत अभियान राबविण्याचे आदेश शाळांना देण्यात आलेले आहेत. या पत्रामध्ये सांगण्यात आले आहे की शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या मार्फत एक भारत श्रेष्ठ भारत योजनेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती, भौगोलिक, जैविक विविधता, वेगवेगळे प्राणी, वनस्पती, संगीत, नृत्य, लघुचित्रपट, चित्रपट, हस्तकला, खेळ, सण उत्सव, साहित्य, चित्रशिल्प या सर्वांमध्ये विविधतेचे दर्शन होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करून विविधता टिकविणे व त्याबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी देशातील राज्यांची जोडी करून राज्यांमधील उपरोक्त नमूद बाबींची माहिती करून घ्यावयाची आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याची ओरिसा या राज्यासोबत जोडी अर्थात पेरिंग करण्यात आलेली आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-2026 मध्ये खालील उपक्रम सुचविण्यात येत आहेत. शाळांमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत कार्यान्वित करण्याबाबत राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता 1 ते 12वीच्या शाळांमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रम क्रियान्वित करावयाचा आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश करावयाचा आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत सोबत जोडलेल्या यादीतील जी यादी आपण पुढे पाहणार आहोत, शाळांमध्ये माहे ऑगस्ट 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत राबवायचे आहे. अर्थात आपण पुढे यादीमध्ये जे उपक्रम पाहणार आहोत ते आपल्याला एप्रिल 2026 पर्यंत राबवायचे आहेत. मित्रांनो, मी अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळांना विनंती करेल की आपल्या शाळांमध्ये पुढे दिलेले उपक्रम राबवावे आणि त्या उपक्रमांची माहिती आणि फोटो आता स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर पाठवावी. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपक्रम आहे ओडिया भाषेतील 100 वाक्यांचा सराव करून घेणे. ओडिया भाषेतील वाक्यांचा शालेय वेळेत 5 ते 10 मिनिटांचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यावा. याकरिता ओडिया लिपीची माहिती सांगणारे तसेच ओडिया भाषेतील वाक्यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी एक डॉक्युमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत आलेले आहे. ते डॉक्युमेंट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकद्वारे आपणास मी देत आहे. जसे की डू यू स्पीक ओडिया, म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणूया तुम्ही ओडिया बोलता का, याला ओडिया भाषेमध्ये काय म्हणतात तर आपणा कोरिया कुहंती की. या पद्धतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वाक्यांचा सराव देण्याकरिता हे डॉक्युमेंट कामी पडेल. मित्रांनो, आपल्याला अनुभव असेल या पद्धतीने नवीन भाषा शिकत असताना विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो आणि ते आवडीने हे वाक्य वेगवेगळ्या प्रसंगी वापरत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. शाळांमध्ये कोणते उपक्रम घ्यावे ती यादी आता समजून घेणार आहोत. सर्वात पहिला उपक्रम आहे ओडिया भाषेतील 100 वाक्यांचे संभाषण आणि त्याबद्दल माहिती आपण आताच पाहिलेली आहे. दुसरा उपक्रम आहे खुले पत्र लिहिणे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ओडिशा राज्यातील सामान्य ज्ञान, तेथील ऐतिहासिक स्थळे, स्थानिक खेळ व संस्कृती, अन्नपदार्थ, भाषा, कपडे, प्राणी जीवन, वनस्पती जीवन इत्यादी माहितीचे आदान प्रदान करणे अपेक्षित आहे. आता ओडिया राज्यातील या सर्व बाबींची माहिती मिळण्याकरिता यापूर्वी ज्या डॉक्युमेंटचा मी उल्लेख केला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या डॉक्युमेंटचा आपल्याला मदत होईल. तसेच इंटरनेटच्या माध्यमातूनही आपण ही माहिती मिळवू शकाल. तिसरा उपक्रम आहे ओडिशा राज्यातील लोकनृत्य गाणे शिकणे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ओडिशा राज्यातील लोकनृत्य गाणे यांचे सादरीकरण करायचे आहे. शाळांनी त्यासाठी स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. चौथा उपक्रम आहे ओडिशा फॅन्सी ड्रेस स्पर्धा. या अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता ओडिशा राज्यातील वेशभूषेबाबतची स्पर्धा आयोजित करायची आहे. पाचवा उपक्रम आहे ओडिशा राज्यातील खाद्यपदार्थ महोत्सव. या अंतर्गत ओडिशा राज्यातील खाद्यपदार्थांचा महोत्सव शाळांमध्ये आयोजित करणे. सहावा उपक्रम आहे ओडिशा राज्यातील लोककला, हस्तव्यवसाय व पेंटिंग शिकणे. यासाठी ओडिशा राज्यातील लोककला,
हस्तव्यवसाय व पेंटिंग याबाबत शाळेतील कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढाकाराने हे शिकवायचे आहे. जर शिक्षकाला सदर कलांचे ज्ञान नसेल तर ऑनलाईन मदत घेतली जाऊ शकते. त्यानंतर 7वा उपक्रम आहे ओडिशा राज्याबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण आणि भाषेचे शिक्षण. मगाच्या ज्या डॉक्युमेंट बद्दल उल्लेख केला त्या डॉक्युमेंट मध्ये दिलेल्या वाक्यांचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे. त्यानंतरचा उपक्रम आहे पेन मित्र. या अंतर्गत विद्यार्थी ओडिशा राज्याच्या अन्न सवयी म्हणजे खाद्य संस्कृती, इतिहास, कला, साहित्य, रीतिरिवाज आणि परंपरा, वन्यजीव, वनस्पती, प्राणी, पारंपरिक व औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींचे ज्ञान इत्यादींचा शोध घ्यायचा आहे. ओडिशा राज्यातील कथा, लोककथा यांची देवाणघेवाण करायची आहे. या अंतर्गत 3रा उपक्रम सुचवलेला आहे की ओडिशा राज्यातील पोस्ट कार्ड, तिकिटे यांचं संकलन करायचं आहे, अदलाबदल करायची आहे. अदलाबदल म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपण ओडिशा राज्यातील विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड पाठवावे, त्यांच्याकडून आपल्याला उत्तर येतील या पद्धती. ओडिशा राज्याला व्हर्च्युअल भेट म्हणजे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ओडिशा राज्याचा अभ्यास दौरा घडवून आणावा असे अपेक्षित आहे. त्यानंतर 9वा उपक्रम आहे स्क्रॅप बुक. यामध्ये ओडिशा राज्याबद्दलचे सामान्य ज्ञान, तेथील ऐतिहासिक स्थळे, स्थानिक खेळ व संस्कृती, अन्न पदार्थ, भाषा, कपडे, प्राणी जीवन, वनस्पती जीवन इत्यादी माहिती अथवा फोटो संकलित करून त्याचे स्क्रॅप बुक पुस्तक मुलांकडून तयार करून घेणे अपेक्षित आहे. 10वा उपक्रम आहे ओडिशा राज्याचे फोटो आणि कोलाज बनविणे. ओडिशा राज्यातील ऐतिहासिक स्थळे, स्थानिक खेळ व संस्कृती, अन्न पदार्थ, भाषा, कपडे, प्राणी जीवन, वनस्पती जीवन इत्यादी माहिती संकलित करून फोटो आणि कोलाज बनविणे अपेक्षित आहे. 11वा उपक्रम आहे ओडिशा राज्याबद्दल आलेल्या बातम्यांवर चर्चा करणे. अर्थात वृत्तपत्रांमध्ये ओडिशा राज्याबद्दल ज्या बातम्या प्रकाशित होत असतात त्या बातम्यांचे संकलन करायचे यामध्ये अपेक्षित आहे. इतकेच नाही तर त्या बातम्यांवर आधारित वादविवाद स्पर्धांचे, चर्चासत्रांचे सुद्धा आयोजन करता येणे शक्य आहे. हे सर्व कामकाज विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून शक्य व्हावं याकरिता प्रत्येक शाळेमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत असा एक क्लब तयार करायचा आहे, ज्याचं नाव असेल EBSB क्लब, अर्थात एक भारत श्रेष्ठ भारत क्लब. या क्लबचे एक शिक्षक प्रभारी असतील आणि इतर सर्व विद्यार्थी शाळेमध्ये दर महिन्याला किमान एक दिवस एक भारत श्रेष्ठ भारत दिवस साजरा करतील आणि या दिवशी एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत देण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमातील किंवा अन्य आपल्या कल्पकतेतून इतर उपक्रम राबवतील. प्रभारी शिक्षकांनी या सर्व उपक्रमांचे अहवाल लिहायचा आहे, शाळेच्या संग्रही ठेवायचा आहे. तसेच डाएटकडे तो अहवाल सादर करायचा आहे. अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांनी मगाशी दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले अहवाल पाठवावे ही विनंती राहील आणि हे अहवाल ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तेव्हाच्या तेव्हा पाठवत राहावे ही विनंती. या उपक्रमाकरिता शिक्षणाधिकारी माध्यमिक हे जिल्हा स्तरावरील नोडल अधिकारी आहेत आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील वरिष्ठ अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता हे उपजिल्हा संपर्क अधिकारी आहेत. माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची शाळा तथा शिक्षकांपर्यंत ही माहिती प्रसारित करणे व त्यांना प्रेरित करणे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाबद्दल अधिक सखोलतेने जाणून घेण्याकरिता आपण एक भारत श्रेष्ठ भारत या वेबसाईटवर, पोर्टलवर भेट करू शकता. तरी सर्व शाळांना आवाहन करण्यात येते की एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाची आपल्या शाळा स्तरावर अंमलबजावणी करावी. धन्यवाद.